ह्याच्यातले 3 लोकांचे 10,000 रुपये सुद्धा पहिल्या यादीत भरलेले नाही. मी त्याचा पुरावा देईन. त्याच्यानंतर दुसरा पुरावा असा, यांनी 25-25 लाख रुपये याचे कुठल्या नियमात घेतले? फुल बाजारात. हा, लायसन्ससाठी. लायसन्स काढताना निवडून नावं काढली. याच्यातले 3 लोक माझीच आहेत, अगदी जवळची, की ती उद्या जर म्हणलं ना तुमच्या पुढे उभे राहायचे काय, तर उभे राहू शकतात. एक अजितदादांनी फोन न केल्याच्या नंतर एक लायसन्स सोडलंय. दुसऱ्या एका नेत्यांनी फोन केल्याच्या नंतर त्याला लायसन्स फ्रीमध्ये दिलंय. तर माझा सवाल एवढाच आहे, हे 19 लायसन्स रद्द करावे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, फुल मार्केटला जे काम चालू आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि जे दुबार तिथं म्हणजे जागा एक्स्ट्रा तुम्ही आता त्यांना 2 वर्षाचा मोकळ्या जागेचं भाडं मागत होता, ते कशासाठी तुम्हाला नाही सांगता येणार, यांनी उत्तर द्यावं काय. तर हे सचिव आहेत, यांनी सांगावं की 2-2 वर्षाचा ऍडव्हान्स कशासाठी मोकळ्या जागे. मग हे चाललंय काय? सचिवांना विचारलं तर सचिवांना ही बागड बिल्ले काही विचारून देतच नाहीत. मी तोंडावर सांगतो, त्यांच्या तोंडावर बोलतो काय. तर संचालक मंडळ, अहो तुम्ही खुर्चीवर बसलाय, तुम्ही जबाबदार अधिकारी, तुम्ही जबाबदारीने उत्तर दिले पाहिजे. आज संचालक मंडळ 2 वर्षे नंतर नसणार आहे, पण तुम्ही जबाबदारी म्हणल्यावर त्याला जबाबदारी तुमचीच आहे ना, ती कुणाची आहे? आता हा मुद्दा या जागेवर अजितदादांनी अतिक्रमण केलंय, त्याच्यातला एक संचालक आहे. तर मी म्हणतो राष्ट्रवादीचं हाफिज झालं कसं तिथं? मग अजितदादा सगळ्या जागाच गिळाय निघाल्यात का हा माझा सवाल आहे. तिसरी गोष्ट आहे बघा, याच्यातला अजून एक मुद्दा सांगतो. ज्या शेतकऱ्यांसाठी आम्ही अहोरात्र पळत असतो त्यांना ऑफिस नाही, पण ह्यांना विभाग प्रमुख, सचिव आणि संचालक यांना पैसे कमवायसाठी पानपोळ्या तोडून तुम्ही ऑफिस तयार करता, तिथं टपऱ्यात येता. हा कुठला नेम कुठला आहे मला सांगा. मार्केट यार्ड मध्ये बँकावर ठेवायची काय कारण आहे? हे सचिवांना माहिती आहे का नाही? का सचिवांनी त्यांना जाणीवपूर्वक करतात? मला त्याच्या पण प्रश्नाचं. पोट माळ्यावर बँक चालल्या, बँक पतसंस्था. हा, ही कुठली पद्धत? अहो शेतकरी राजाच्या प्रतिनिधीला बसाय जागा नाही त्या मार्केटमध्ये, आणि तुम्ही धडधडीत लिहून देता आम्हाला देता नाहीत. पण तुम्हाला चोऱ्या करायला पैसे मिळतात काय? तुम्ही हप्ते घेताय म्हणून तुम्ही टपऱ्या वाढवता, आणि पुढलं काही पाडापाडी करून तुम्ही सगळ्या जागा अतिक्रमण करता. हा नेम कुठला? मटक्याचे धंदे चालू आहेत साहेब तिथं, टपऱ्यांमध्ये गांजा, आपू, चरस, याचा पुरावा देतो मी माझ्याकडे शूटिंग घेत. मग हे कोणाच्या आशीर्वादाने चाललंय? सचिव, विभाग प्रमुख यांच्याच आशीर्वादाने चाललंय ना. हे मी जाहीरपणाने मीडियात पण सांगतो आणि छाती ठोकपणे चौकात पण सांगल. हे दुबार चाललंय. दुबार फक्त एका ठिकाणी कारवाई केलं, इथं बसल्यावर एका ठिकाणी. बाकीचे दलाल जे मार्केटमध्ये संचालक आहेत त्यांच्या दुकानापुढे बसतात, तिथं नाही कारवाई करायची यांची ताकद. कशाला यांनी खुर्ची बसायचं? यांनी घरी जावा. आम्ही दुसरा अधिकारी त्यांना प्रश्न विचारतो माझा. चालू हा तर काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, जे खरं आहे तेच सांगतोय मी साहेब, अगदी जबाबदारीने सांगतोय. काय याला जबाबदार कोण? कुणावर कारवाई करणार तुम्ही? कारवाई कुणावर करणार मला सांगा. हे मी जे 9 मुद्दे दिलेले आहेत, यशवंत सहकारी साखर कारखान्याची जागा तुम्हाला आहे तेच. हे बघा, उत्तम नगरच्या मार्केटचं वाटोळ झालं. मुद्द्यांचं आपल्याकडे आलंय का? हे जुनं जे आलं होतं त्याच्यामध्ये हे 9 मुद्दे नव्हते. नाही, 9 मुद्दे दुसरं आपण पत्रव्यवहार केलेला आहे ना आम्ही. हे बाजार समितीचं आलेलं आहे, मुळशी बाजार समितीचं. त्याच्यानंतर पण परत एक पत्र आहे बघा, हे पत्र दिलंय ना जयकुमार रावल साहेबांना भेटून हे पत्र दिलेलं आहे. माझ्यापर्यंत नाही आलेलं. तुम्ही मला द्या साहेब, ऐका ना, येतो परत. हे 9 तारखेला पत्र दिलंय. बर, ते तुमच्या ऑफिसला पण दिलंय. तुमच्या ऑफिसला कुठल्या? नाही, हे पणन संचालक ऑफिसला दिलंय. ते माझ्यापर्यंत नाही आलेलं. ऑफिसला पण मी पत्र घेऊन गेलो, माझ्याकडे पोच आहे. दाखवा ना. काय
रिसिव्ह तिथे आहे ना, हं? तुमच्या ऑफिसला पण पत्र देऊन गेलेलो आहे. हे 9 मुद्द्यांचं पत्र तुम्ही आता द्या, हा. मी त्याची परत चौकशी करतो हा. आणि चौकशी करून तुम्हाला कळवतो. किती दिवसात चौकशी आता होणार? कसं आहे की ऐका ना. ह्यातले हा. काही मुद्दे माझ्याशी संबंधित नाहीयेत. हा. जे मुद्दे माझ्याशी संबंधित आहेत म्हणजे सहकार खात्याशी, पणन खात्याशी संबंधित आहेत, त्याच्याबद्दल बाजार समितीकडून आपण खुलासा मागू आणि बाजार समितीची आणि तुम्हाला जर काही कागदपत्र पाहिजे असतील तर कागदपत्र पाहायला द्यावीत अशी सूचना करूयात. कारण सगळेच विषय आपण सरसकट लायसन निलंबित करू शकत नाही, परंतु ऐका ना सर, सकट करायचेच नाहीत. चौकशी हे जे 19 लायसन झाल्यात ना, चौकशी ह्याच्यात करता येईल घोटाळा आपल्याला. झालेला आहे, हे पहिले करा. सर सकट इतर 19 सोडून जेवढे लायसन असतील मला मी जर त्याच्यात सगळं सांगायचं झालं हा. तर गुन्हेगारीला आळा घालण्यात यावा आणि मटक्याचे धंदे बंद करण्यात यावे. आपण बाजार समितीला तसं पत्र देऊ शकतो, परंतु तुम्हाला जर तसं वाटत असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला तिथे कळवू शकता. आम्हाला कळवलं की बाबा ह्या गाड्यामध्ये मटका चालतो तर आम्ही सुद्धा पोलीस स्टेशनला तसं पत्र देतो, काय अडचण नाही. आता तवर तर आमचा मर्डर होईल. त्यानंतर मर्डर होईल आमचा तवर. आता मी जबाबदारीने सांगतो की हा मुद्दा आम्ही घेतलाय म्हणून माझ्या कुटुंबाला संपवाय निघाल्यात हे संचालक बोर्ड, आणि माझ्या कुटुंबाला मला काय अगणित झालं तर जबाबदार जाणीवपूर्वक सांगतोय, हे जबाबदार आहेत सगळे. तुमच्या पत्राची दखल घेतो आम्ही ऑलरेडी तुम्ही जे मागं पत्र पाठवलेलं होतं ते बाजार समितीला आपण खुलासा मागवलेला आहे, स्मरणपत्र सुद्धा दिलेलं आहे. ह्या नवीन 9 मुद्द्यांचं पत्र तुम्ही द्या मला, मी ते बाजार समितीला पाठवतो, त्यांच्याकडून खुलासा मागवतो आणि तुम्हाला काही कागदपत्र हवी असतील त्यांच्याकडून तर ते कागदपत्र सुद्धा पुरवण्याची आपण हे करू. बसून सुद्धा चौकशी- अधिकाऱ्यांना शिवाय देतात. चौकशी अहवाल आल्यानंतर आपण पुढील कारवाई करू. अहवालाचं नाही, हे इथपर्यंत बसायची पाळीच नसती आली. आत्मधनाचं पत्र दिलं ना साहेब, त्याच्यानंतर मला पेपर द्यायला पेपर अधिकाऱ्यांनी काढलं तर ही शिवाय देतात त्यांना, तू काय मालक झाला का? त्यांनी कागद तसे दडपून ठेवल्यात का? मी एक शेतकरी प्रतिनिधी आहे, मला विचारायचा अधिकार आहे, मी कागद दिलाय तुम्हाला, त्याचं उत्तर द्यायचं अधिकार आहे. हा, तुम्ही काही अंदाधुंद करायला लागल्या. आता सचिवांनी उठून जायचं, यांनी जर दडपशाही केली नसती तर इथं बसले असते ना माझ्या शेजारी, मांडीला मांडी लावून मला म्हणले असते की बाबा मी चोर नाही, तू जी चोरी बोलतोय ना त्याचा मला खुलासा करून दाखव. आपण लोकशाहीप्रमाणे सगळ्यांना संधी तर द्यावी लागेल ना. तुम्हाला जसं उपोषणाला बसण्याचा अधिकार आहे तसं समोरच्याला सुद्धा त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपण त्यांना वेळ देऊयात, 15 दिवसाची वेळ देऊयात. 15 दिवसानंतर तुमचं समाधान नाही झालं तर तुम्ही परत बसा, काही अडचण नाही. ठीक आहे, मला जे पेपर मागेल मी ते त्यांनी द्यावा असं तुम्ही लिखी द्या काय, आणि यांनी जे आता घोटाळे केलेले मी त्याचे पुरावे तुम्हाला देतो. चालेल, काही प्रॉब्लेम नाही, आपण नक्की चौकशी करू त्याची. तर आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आज उपोषण थांबवावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही काय लिखी आणलंय? तुमचं लेखी दिल्यानंतर मी खाली बाजार समितीला खुलासा मागवतो. नाही, मला आता मी मीडिया समोर बोलतोय म्हणजे मी जबाबदारीनेच बोलतोय. मला 4 वेळे तुम्ही लिहून पाठवा, संध्याकाळी 1 तासात पाठवा. हे मुद्दे मी तुम्हाला आता देतोय काय, या मुद्द्यावर काय काय तुम्ही खुलासा करणार एवढं 4 वेळे लिहून द्या ना तुम्ही. हे आपण बाजार समितीला पाठवू. एक काम करा हा, काळसकर, आता इथं प्रति लिहिलेलं नाहीये यांनी. नाही नाही, हा विषय काय झाला, नाही काय झालं, विषयामध्येच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याबाबत. एक मिनिट. हा, हे 9 मुद्दे आहेत ना. इथं बरं ठीक आहे, हे आपल्याला याची एक प्रत झेरॉक्सच आहे ना ही? ह्या पत्राच्या अनुषंगाने चौकशी करून बाजार समितीकडून खुलासा मागवला जाईल आणि तो आपलाच दिला जाईल. आपण आपलं उपोषण सोडावं असं एक 4 वेळीचं पत्र यांना द्यायचं. ठीक आहे, तयार करून आण. पुणे कलेक्टर समोर कृषी उत्पन्न बाजार समिती यामध्ये जे घोटाळा झालेला आहे, आपल्या इथे जे मार्केट या गुलटेकडी आहे
इथले जो घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात गेल्या 29 तारखेपासून उपोषण करत आहेत. तर त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया की नक्की घोटाळा काय आणि कसा झालेला आहे. आणि त्या जर आपण बोर्ड बघितला तर त्याच्यात ते म्हणलेले आहेत की हातीनिये चौकशी व्हावी. तर सर पहिला आपलं संपूर्ण नाव सांगा. आणि माझं नाव सूर्यकांतप्पा काळभोर, मी रयत क्रांती संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष आहे. आणि वेळोवेळी आम्ही शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी यांच्यासाठी नेहमी रस्त्यावर येत असतो. तर छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गुलटेकडी येथे संचालक मंडळाने अनेक घोटाळे केलेले आहेत. त्याची खातेनिहाय चौकशी मागितलेली आहे. त्याचा एक पुरावा तुम्हाला दाखवतो की मी साधारणतः 19/11/2024 रोजी सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेमध्ये आम्ही काही ठराव मांडले होते की शेतकऱ्यांच्या हिताचे काय आहेत आणि बिगर हिताचे. तर याच्यात त्यांनी एक असा प्रस्ताव मांडला की 99 एकर यशवंत सहकारी साखर कारखाना यांच्या जागेची खरेदीसाठी. तर त्याची माहिती आम्हाला मिळाल्याच्या नंतर हे पहा, हे सर्वसाधारण सभेचं पत्र आहे. तर याच्यात ठराव केलेला असताना सुद्धा आणि त्याच्यात अजून काय चूक आहे ते सांगतो मी तुम्हाला की 2000 ठराव केले होते त्याचे. याच्यात ठराव असे केले होते, मुख्य बाजार आवारात गुळ आणि भुसार या ठिकाणी पार्किंग. तर टोटल जेवढ्या पार्किंग आहेत मार्केट कमिटीच्या अंडर, उपबाजार असतील, इतर ठिकाणी असतील, तर सगळ्या पार्किंगच्या निविदा काढल्या नाहीत. ह्या निविदा न काढण्याचं कारण की हे संचालक बोर्ड आत्ताच चालू यांच्या नातेवाईकाला ही पैसे गोळा करतात तिथं आत्ता. म्हणजे हा पहिला घोटाळा झाला. त्याच्यानंतर हातगाड्या आणि स्टॉल इतक्या प्रमाणात झालेले आहेत की जिथं जिथं पानपोळी होती तिथं त्यांनी JCPने पानपोळ्या तोडल्या आणि स्वतः स्टॉल टाकले. काही संचालक याच्यात आहे ना, यांचे कार्यकर्ते तिथं, आणि यांचा सगळा हा कारभार आहे. याला तोच विषय नाही, ह्या टपऱ्यांमध्ये अंमली पदार्थ, गुटखा असन, मावा असन, गांजा असन, मटक्याचे धंदे आहेत काय, हे कोणाच्या आशीर्वादाने चालतात. तर याला जबाबदार तो विभाग प्रमुख आणि मग ह्याला काही संचालक मंडळ सुद्धा त्याला जबाबदार आहे ना. तर हा टपऱ्यांचा विषय झाला. त्याच्यानंतर हे बघा, त्याच्यानंतर यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन खरेदी करण्याचा घाट कशासाठी मला सांगा. यांच्या जागा किती आहेत? उत्तम नगर आहे, त्याच्यानंतर मुसी मार्केटला काम चालू आहे. जर ते काम पहिलं संचालक मंडळ यायच्या आधी दिलेलं होतं, मग दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचं काढून का दिलं, हा माझा एक प्रश्न आहे. तिथं पण घोटाळा आहे का, तर ह्यांना पैसे मिळत नाहीत आणि ह्यांना पैसे मिळण्यासाठी ह्यांनी अनेक अशा उचापती केलेल्या आहेत. त्याचे मी कागदोपत्री सगळे पुरावे देईन. दुसरी गोष्ट, संचालक मंडळाला जर वारंवार पत्रव्यवहार करून, हा जनरल बॉडीचा ठराव आहे, कुठला आहे की सर्वसाधारण सभा असती, त्याच्यात हा ठराव मांडला. यांनी सगळ्या याला केराच्या टोपल्या दिलेल्या आहेत. तिसरी गोष्ट, पणन मंत्री आले होते. तर पणन मंत्र्यांनी आल्याच्या नंतर आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि हे पहा, हे पत्र दिलं होतं 9 तारखेला, 9 जानेवारीला पत्र दिलं होतं आणि 26 जानेवारीला आत्मदहन करणार होतो मी. तर ह्याला पोलीस प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी, DCP असतील, आमच्या लोणी काळभोर चौकीचे PI असतील, तर ह्यांनी सगळ्यांनी विनंती केली आणि त्यांनी सांगितलं हा मार्ग तुम्हाला हा नाही, तर तुम्ही संविधानिक मार्गाने करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि जिथं जिथं काय चुकीचं चालल तिथं तिथं आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही हे पत्र, तो विषय थांबवला आणि त्यांना लेखी दिले की बाबा मी करणार नाही. त्याच्यानंतर हे बघा, स्वप्नपूर्ती बिल्डर ह्याला 5 एकर जागा दिली होती आणि ती जागा फक्त 5 एकर दिली, पण अजित दादांनी 1 एकरावर त्यांच्या कब्जा केलेला आहे. त्यांचं ऑफिस आहे. तुम्ही जो आरोप करता दादांवरती, त्याचे काही डॉक्युमेंटरी आहे का? बघा ना तुम्ही, मी आरोप फक्त करतोय
पण तुम्ही जाऊन तिथं जागा बघा, तिथं त्यांचं अजितदादांचं ऑफिस आहे आणि अजितदादा याला कारणीभूत आहेत, हा जाणीवपूर्वक सांगतोय मी. 2012 साली ज्या टायमाला कारखाना बंद पाडला तर हा राष्ट्रवादीच्या कारणामुळे चालू कारखाना बंद पाडला आणि त्याच्यावर कर्ज दाखवलेलं आहे. कर्ज दाखवत असताना माझी हीच माहिती आहे, अजितदादांनी जर आरोप मी खोटे करीत असेल तर त्याची समोर लाईव्ह करावा की मी खोटं आरोप करतोय त्यांच्यावर. ते काय माझे वैयक्तिक दुश्मन नाहीत, पण जाणीवपूर्वक तुम्ही हा कारखान्याची जागा मिळाली नाही तुम्हाला म्हणून तुम्ही त्या जागेचं वाटोळं केलेलं आहे. मग तुम्ही इतर कारखान्यांना पैसे देता, मग यशवंत सहकारीला तुम्ही का पैसे देत नाही, का देत नाहीत, हा माझा आरोप आहे. आणि अजितदादांनी आमच्या समोर येऊन सांगावा की तुम्ही लोकांच्या आणि अण्णासाहेबांच्या ह्याच्यावर दरोडे टाकल्यात का नाही टाकल्यात, त्याचे पुरावे मी देतो. यशवंत सहकारी सारख्या कारखान्यावर हा अजितदादांनी आणि राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते तिथं होते, मग त्यांच्यावर का कारवाई झाली नाही. तुम्ही राष्ट्रवादीच हे आज जे मी आरोप करतोय आज हे राष्ट्रवादीचीच बॉडी यशवंत सहकारी साखर कारखान्यावर पण आहे आणि मार्केट कमिटीवर सुद्धा यशवंत सहकारीचीच बॉडी आहे. आता मला सांगा, ह्याच्या शेजारी अजितदादांच्या एका कार्यकर्त्याने ऑफिस नसेल टाकलं तर मी आज आंदोलन सोडतो. माझ्याकडे फोटो आहेत, पुरावे आहेत ते एक जाग्यावर, आणि त्यांनी अनेक घोटाळे केलेले आहेत ना. आता मला सांगा, काही व्यापारी वाचवले संचालक मंडळाने, ह्यांचेच कार्यकर्ते आहेत ना ते. मी काय म्हणते, मार्केट यार्ड मध्ये मार्केट एवढं मोठं आहे, तिथं वैयक्तिक असं बसवण्याचं काय कारण आहे. इतर मार्केट इतर ऐका ना, तिथे वैयक्तिक वगैरे मी सांगतो, वैयक्तिक जर बसवले तर यांना महिन्याला 25,000 लाख रुपये 50,000 रुपये जसा व्यापार असेल त्या पद्धतीने ह्यांना पैसे मिळतात. मग ह्याच्यात स्वरूपाचा आरोप 100% ह्याच्यावर मी अनेक आंदोलने केली की 15 दिवस गेल्या वर्षी मांजरी मार्केटमध्ये जाऊन विचारा, दुबार व्यापारी बाहेर काढावेत काय म्हणून सगळ्या मार्केटचा विषय घेतला होता ना. तर रस्त्यावर मार्केट आणलं होतं. आता तो बाजार कसा आहे, शेतकरी तो ग्राहक उपबाजार आहे तो, पण तिथल्या विभाग प्रमुखांनी अगदी आज व्यवस्था चांगली केली की आमचं समाधान केलं की आम्ही एक दिवस अशी पद्धत केली की आम्ही जोपर्यंत हे दुबार आणि खोतीदार बाहेर नाही काढणार तोपर्यंत आम्ही आतमध्ये येणार नाही. त्यांनी लिहून दिलं. त्याच्यानंतर तिथले विभाग प्रमुख किरण गुले यांनी अतिशय चांगला बाजार आज तिथं चालवलेला आहे की व्यापारी तिथं येतात. त्याचं सुद्धा पत्र मला त्यांनी मार्केट कमिटीने दिलं. हो, हे बघा, हे पत्र आहे, स्वतः भेटून त्यांना मी पत्र दिलं. पण काय काय मुद्दे मांडले तुम्ही त्या पत्रात? ह्या पत्रात मुद्दे असे आहेत, तुम्हाला वाचून दाखवतो मी. हे बघा, आडत्यांना व्यापारासाठी गाळे असताना इतर व्यापारासाठी जागा दिली जाते व मूळ गाळ्यावरती सहाय्यक मदतनीस असणारे अवैध व्यापार करून लाखो रुपयांची आर्थिक लूट केली जाते. संबंधित प्रकरणामध्ये गट प्रमुख, विभाग प्रमुख व संचालक मंडळ या सर्वांच्या संगनमताने असून शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक केली जाते. बाजार आवारात असणारी पार्किंग ही प्रायोजिक तत्व संचालक मंडळाच्या जवळील लोकांना देतात. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुकसान होत आहे व संचालक मंडळातील काही संचालकांनी वैयक्तिक फायदा होत आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्याची जागा खरेदी करू नये यासाठी सरकारी जागेचा शोध घेऊन पुढील संभाव्य बाजारपेठ ठिकाणी उभारावी. आता मला सांगा, उत्तम नगरला आहे, मुशीला आहे, कोंडव्याला आहे, त्याच्यानंतर याची जागा, एक तर जागा गेली. मुळशीच्या जागेचा एवढा मोठा गंभीर प्रश्न आहे की 14 कोटी रुपये त्या मार्केट कमिटीने दिलेले आहेत. तर तिथं कुठल्याही पद्धतीचा
बोर्ड नाही मार्केट कमिटीचा, मग 14 कोटी रुपये तुम्ही दिले कुणाला? हा माझा, यांनी चोऱ्या नाही ना केलेल्या, हा माझा सवाल आहे. हे उद्या म्हणतील की आम्ही दिलेलं नाही असं नाही. जर मला सांगा, आपण एखादी गाडी घेतली तर तिचं RTO रजिस्ट्रेशन आणि त्या शोरूम मधून आपण त्याची पावती घेतो की आम्ही तुम्हाला 10 रुपये दिले, ही गाडी 50 रुपयाची आहे. ज्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर हलगर्जीपणा केला, PMCत त्याची नोंद नाही, तिथं बोर्ड नाही, उत्तम नगरच्या तसंच त्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? त्यांच्या नावावर आत्ता 20-25 लाखाचा चेक निघालाय. मग हा चेक नक्की खाल्लाय कोणी? याच्यासाठी SI आणि याला जबाबदार हे अधिकारी पण आहे, संचालक बोर्ड पण आहे. तर माझी मागणी एवढीच आहे की यांच्या प्रॉपर्ट्या तपासा आणि मार्केट कमिटीत जेवढे घोटाळे झाल्यात यांच्या प्रॉपर्ट्यामधून ते पैसे वसूल करा. तिथे पाणपौ तोडून कार्यालय बांधण्यात आलेलं आहे आणि तिथल्या भिंती पण तोडलेल्या आहेत तिथल्या, आणि काही प्रकार असं झालेला आहे की ती झाडं लावलेली आहे भिंत सोडून. आत्ता खरा मुद्दा, आत्ता हा मुद्दा तिथं अजितदादांनी सांगून त्यांच्या कार्यकर्त्यांनी 1 एकरावर कब्जा केलाय. मग मला सांगा, मी काय विरोध करतो यशवंत सहकारी जागा विकायला, याचा मुद्दा फोडून सांगतो. आज जर समजा तुम्हाला तुमच्या जागा आहेत त्यांना त्या विकसित करता येत नाहीत, त्याच्यातल्या किती गेल्या? उत्तम नगरला बाजार आहे, उत्तम नगरच्या बाजारात तुम्ही जा तिथं आणि त्याची पाहणी करा. यांना बाजार चालवता येणार, तिथं सुख सुविधा देता येणार, म्हणून त्या बाजाराचं वाटोळं झालं. तिथं जो दुबार व्यापारी बसतात त्यांच्या काही समस्या वगैरे काही घेऊन आलेले नाहीत का कधी, काही अडचणी वगैरे आहे का ना? आता मला एक सांगा, हा प्रश्न कुठला विचारला तुम्ही? गोलटेकडीचा. गोलटेकडीचा. इतर ठिकाणी पुण्यामध्ये भरपूर असे मार्केट आहे की मार्केट असून देखील बाहेर दुबार जे व्यापारी बसतात त्याच्याकडून पैसे उकळण्याचा जो हा पैसे कोण उकळतं मी सांगतो तुम्हाला, की संचालक मंडळाचे काही बगल बच्चे तिथं वास्तव्य आणि ह्याला तो विभाग प्रमुख शेतकऱ्यांच्या पगारातूनच त्यांच्या बायका पोरांच्या आज मला सांगा पगार होतोय. त्यांना घरभाडं, गाडी, त्यांच्या घरात असणारा गडी, फरशी पुसणारी बाई, हा शेतकऱ्यांच्या मार्केट कमिटीच्या पैशातून पगार केला जातो. मग हा जर नालायक त्यांना मिळालेला असेल तर असा अंदाधुंदी कारभार व्हायला काय वेळ लागतो? आम्ही जरी मेलो, कमिटीचे संचालक मंडळ जितके अधिकारी किंवा बोर्ड सभापती वगैरे ते सर्व या घोटाळ्यात 100% हे जबाबदारीने सांगतो की ह्यांचाच घोटाळा आहे. यांनी लाखो रुपयाचा घोटाळा केलेला आहे. त्याच्यानंतर फुल मार्केटचा एक तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. 19 लोकांची लायसन केलेत आता, आणि ती लायसन केलेली असताना त्यांच्याकडून 25-25 लाख रुपये दिलेत आणि अजितदादांनी एका फोन करून एकाला फुकट लायसन द्यायला लावलेलं आहे. अजून एका नेत्याने फोन करून दुसऱ्याला फुकट लायसन द्यायला लावलेलं आहे. हे मी जाणीवपूर्वक सांगतो. आणि ही यादी आहे 19 लोकांची. ह्याच्यातली हे बघा, ही 3 लोक यांनी 10,000 रुपये सुद्धा न भरता ह्या याद्या खालीवर करून ही 25 लाख रुपये घेऊन, हा जाणीवपूर्वक घोटाळा आहे ना. कशाचे लायसन दिलेले? फुल मार्केटला. हे बघा मुद्दा टाकलेला आहे याच्यात. काय फुल मार्केटच्या कामाची पण चौकशी करा आणि या लायसनची पण. 19 लायसन रद्द करा. कधीपासून तुम्हाला कळलेलं की इथं घोटाळा होत आहे आणि कधीपासून तुम्ही याचा सुरुवात केली पाठपुरावा करायला? संचालक मंडळ आलं, आम्हाला वाटलं होतं काहीतरी आशा की ह्या संचालक मंडळ आल्यापासून काहीतरी न्याय मिळेल आणखीन, पण हे सचिवापेक्षा खराब आहेत. ही आहे नाही, बीडला जशी टोळी होती ना वाल्मिक कराडची, तशी अजितदादांची इथं ही टोळी आहे. मी जाणीवपूर्वक सांगतोय, अजितदादांनी माझ्या बसून समोर सांगावं की हे चुकीचं बोलत आहे. मी चौकात अण्णासाहेबांच्या पुतळ्या पुढे फाशी घेईन, हा माझा जाहीर सवाल आहे. आणि त्यांनी मला किती पण धमक्या देऊ द्या, माझं कुटुंब संपवायची भाषा करतात नाही काय. तर शेतकऱ्यांसाठी आम्ही जसा शरद जोशींनी अनेक नेत्यांनी बळी दिलेला आहे, तसा मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे. माझा पण बळी जर चांगल्या कामासाठी जात असेल तर मला दुःख नाही वाटणार.
खोत साहेबांचं काय म्हणणं आहे? खोत साहेबांचं म्हणणं पाठिंबा आहे किंवा ऐका ना, किती सहकार्य आहे? सगळ्यात एक सांगतो, ज्या टायमाला आम्हाला चालणार नाही पुढं, त्या टायमाला गाडी ढकलायला शेवटती येतात. हे आज इतका संपूर्ण घोटाळा आहे, तुम्ही एवढं चौकशी करता, एवढं पत्रव्यवहार केलेला आहे, आज 5-6 दिवस झाले तुम्ही आंदोलन करतात, उपोषणाला बसलेले आहे, एवढा मोठा घोटाळा तुम्ही एक आताच्या सदस्य उपमुख्यमंत्रीवर आरोप करताय, संचालक पूर्ण मंडळ जे मंडळ आहे पूर्ण बॉडीवरती तुम्ही आरोप करताय. दादांच्या पीएने नाही तरी देखील दादांनी कधी येणार आहे? येतील ना, कधी उभं राहणार आहे? अहो येतील. ऐका, हे बघा, सदाभाऊ खोत यांचा कार्यकर्ता तेवढा भक्कम आहे. त्याला तुम्ही बीडचं जे उदाहरण दिलेलं आहे वाल्मिक कराड म्हणून, तरी आता कधी हळूहळू सगळं बाहेर निघायला लागलं ना, जसं दलसानांनी तसं बाहेर काढलं तसं हे पहिल्यापासून होते. ऐका ना, तसं आमचे नेते सदाभाऊ खोत यांना पहिल्यापासून चळवळ केलेली आहे आणि त्यांना शेतकऱ्यांचा आवाज, दसांना जसं सगळे आवाज उठवतात तसं आमचे शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे शेवट एकदा मैदानात उतरल्याच्या नंतर, जसं आपण शेतकरी माल गेल्यावर रान नांगारतो तसं ते सगळं नांगारल्याशिवाय सगळं झाल्याशिवाय ते मागं हटत नाहीत. त्यांचा इतिहास आहे, जोपर्यंत तुम्हाला काय करता येईल तोपर्यंत करा, नाही तुम्हाला जमलं तर शेवट मी येणार आहे. राहिला विषय अजितदादांचा, तर अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांनीच ती जागा ढापलेली आहे ना, 1 एकर, तिथं ऑफिस कोणाचं आहे काय ह्याची माहिती घ्या आणि आम्ही आरोप खोटे करतोय हे उद्या जाऊन तुम्ही स्वतः समक्ष पाहणी करा आणि मग सांगा मला. एरिया जे तुम्ही म्हणता अतिक्रमण केलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी, तर हे तुम्ही त्यांना कळवले का? अहो 100 वेळा बोंबालोय. त्याच्यातला एक अजितदादांचाच कार्यकर्ता संचालक आहे त्या बोर्डात. त्याला परवा दिवशी आत्ता मागच्या आठवड्यात विचारलं, अरे तुम्ही चुकीची कामं करताय. अरे आम्ही मार्केट कमिटीचे पैसे संपवायसाठीच आलोय. हा त्यांचा जाहीर सवाल आहे. तिथं माझा दुसरा एक मागणी आहे की ज्याचा शेतमाल असेल त्याचा हमाला असेल, ही हमालीत सुद्धा लय लूटमार करतात शेतकऱ्याची. लय तुम्ही जाऊन परिस्थिती बघा. अजित पवार साहेब आता पालकमंत्री, मग पालकमंत्री आहेत म्हणूनच मी जबाबदारीने सांगतोय ना की दादांनी याच्यात जातीन लक्ष घाला. का दादांनी सांगितलं हे लुटा सगळं. अण्णासाहेबांची एक संस्था बंद पाडली, तशी ही पण संस्था बंद पाडायची असली तर सांगा आणि जाहीर मीडियात सांगा की आम्हाला अशा पद्धतीने बंद पाडायची, आम्ही परत कधीही चळवळ करणार नाही. मग आम्ही रस्त्यावर बसू ना, रस्त्यावर मार्केट. नरेंद्र मोदी साहेबांनी आहे ना हे खुला बाजार केलाय ना, तर आम्ही रस्त्यावर बसू, आम्ही त्यांना पत्रव्यवहार करू की अतिक्रमणवाल्या कार्यकर्त्यांना सांगा की शेतकऱ्याचा माल उचलू नका. आणि एक सांगतो, शेतकऱ्याच्या 20 पिशव्या उचलल्या होत्या एका गेल्या वर्षी, तर आम्हाला आज जसं आंदोलन करतोय मला नाही रेटलं. सदाभाऊ स्वतः येऊन मार्केट ह्याच्यात कॉर्पोरेशन मध्ये दिवसभर बसले आणि त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना माल विकायसाठी त्या आयुक्तांनी 50 बाजाराच्या जागा दिल्या आम्हाला. आता एवढे आंदोलन केले गुलटेकडी मार्केट यार्डविषयी, आज तुम्ही तो उपोषणातून 5-6 दिवस आहे, तिथून तुम्हाला कोणी आलेला आहे का? हो, आमच्या सारखा कार्यकर्ता मेल्यावर ससूनला पहिला कसा जाईल यांची लोक शेजारून बघत जातात. कॅमेरे चेक करा, तुम्ही कॅमेरे चेक करा की हा पटक्याने केव्हा मरतोय, म्हणजे आपला विषय मिटला. कारण ही लय मोठी दरोडेखोराची टोळी आहे. याच्या अधिकारी मी ज्या ज्या चौकशा मागितल्या तेवढ्या करा. दादांनी याच्यात लक्ष घालावा आणि रावल साहेबांना नावं ठेवता येणार नाही की तो एक महाराजाच्या पोटी जन्मलेला त्यांचा वंशज आहे. आणि हे जे आज संचालक मंडळ सांगतंय की रावल साहेबांना आम्ही लय पैसे दिल्यात, हा सवाल मी समोर जाऊन रावल साहेबांना विचारणार आहे. साहेब, तुम्हाला पत्र दिलं होतं, यांनी किती पैसे तुम्हाला दिल्यात की नक्की दिल्यात, काही खोटी अफवा उठवून हे अधिकारी हे दडपण्याचं काम करतात. राहुल साहेब चांगला माणूस आहे आणि त्यांच्या ध्यानात आल्याच्या नंतर यांचा सगळ्यांचा खाकाना होणार आहे, बाजार उठणार आहे. आता इथून पुढं तुमचं काय असणार निर्णय? या सगळ्या निर्णयाचा इथून पुढं जर आंदोलन तुमचं त्यांनी जर मनावर घेतलं नाही तर तुमचं काय
मी चौथ्याच दिवशी ऐका ना आत्मदहन करणार होतो. 26 जानेवारीला हे पत्र व्यवहार केला होता, अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं आणि त्याचं पत्र सुद्धा मी चौथ्या दिवशी लिहून दिलेलं होतं की जर माझ्या मागण्या नाही झाल्या तर मी शासनाच्या कुठल्याही ऑफिसमध्ये मी माझं आत्मदहन करणार. हे 100% खरं आहे आणि ते मी करून दाखवणार. त्याला जबाबदार ही सगळी सिस्टम आणि अजितदादा असतील.